एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती त्याला परमेश्वराविषयी खूप काही श्रद्धा आहे असं दाखवायचं केवळ ढोंग करते. त्याच्या मनामध्ये देवाविषयी, ईश्वराविषयी, परमेश्वराविषयी कसल्याच प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये नसतो, परंतु देखाव्याची सोंग मात्र तो खूप करत असतो. अशा माणसाची संगत काय कामाची? कारण केवळ ही व्यक्ती, अशी माणसं वरवर दाखवल्याजोगे वागतात, परंतु त्यांच्या मनातला अंतर्भावच वेगळा असतो. आपल्यासोबतसुद्धा नित्यनेमाच्या आयुष्यामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये असे अनेक लोक भेटतात की जे वरवर करून आपल्यासोबत आहेत असं दाखवतात, परंतु ते आपल्यासोबत नसतात. तर ते त्यांचा स्वतःचा स्वार्थ कसा साधून घेता येईल, त्यांचा स्वतःचा फायदा कसा करून घेता येईल, याच विषयावर त्यांचं लक्ष असतं. अशा व्यक्तींच्या सहवासात जास्त काळ राहिल्यानं आपलं आपण नुकसान करून घेऊ शकतो. कारण ह्या व्यक्ती कधी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्याला धोका देऊ शकतात याची आपल्याला जराही कल्पना नसते आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून शांतपणे राहत असतो. परंतु अशा व्यक्ती मात्र त्यांचं काम हे करत असतात. मग अशा व्यक्तीने केलेलं काम हे आपल्याला नंतर त्रासदायक ठरतं. संत तुकाराम महाराजांनी देखील त्यांच्या अभंगामधून अशाच प्रकारच्या गोष्टींवर आपलं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या एका अभंगामध्ये ते सांगतात की न मनी नाम न मनी त्यासी, वाचाळ शब्द पिटी भासी, भाव नाही काय मुद्रावानी, बैसे बगळा निश्चळ ध्यानी, नाही चाड देवाची काही, छळणे टोके तस्कर घाई, तुका म्हणे त्यांचा संग, नको शब्द स्पर्श अंग. एवढ्या सुंदर शब्दांमध्ये आणि प्रत्येक गोष्टीचं उदाहरण देऊन संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की अशा प्रकारच्या व्यक्ती ह्या आपल्या आयुष्यामध्ये येऊन कशा प्रकारे आपल्याला त्रास देऊ शकतात किंवा काय करू शकतात. त्यांनी आपल्या पहिल्या काव्यात सांगितलं की न मनी नाम न मनी त्यासी, वाचाळ शब्द पिटी भासी. असे काही लोक असतात की ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी कसल्याच प्रकारचा भक्तिभाव नसतो, त्यांच्या मनामध्ये देवाविषयी कसल्याच प्रकारची श्रद्धा नसते, मान सन्मान असं काहीच नसतं. मग अशा लोकांना मी तरी का माझा स्वतः त्यांचा मानू? मी देखील अशा लोकांना माझा मानत नाही. माझ्या मनात देखील अशा लोकांची जागा काहीच नाही आहे की ज्या लोकांच्या मनामध्ये देवाविषयी श्रद्धा नाही किंवा भाव नाही. मग अशा लोकांची बडबड तरी कोणत्या कामाची आहे? ह्यांची बडबड म्हणजे केवळ एक भासमान दाखवलं असतं, एक सोंग घेतलेलं असतं. पुढे ते म्हणतात की भाव नाही काय मुद्रावानी, बैसे बगळा निश्चळ ध्यानी. हे लोक अशा प्रकारे ध्यान लावून बसून सोंग करून दाखवतात की हे खूप मोठे संत आहेत किंवा ध्यानस्थ आहेत, परंतु ह्यांचं ध्यान म्हणजे हे ढोंगीपणाचं लक्षण आहे. कशावरून? तर जसा बगळा पाण्यामध्ये मासा पकडण्यासाठी ध्यानाला बसल्यासारखं किंवा शांतपणे उभा राहतो, अटळ आणि निश्चित असा उभा राहतो, जेणेकरून असा ध्यानाला बसल्यासारखा भासतो, असेच हे लोक ह्यांचं कार्य साध्य करण्यासाठी, इतरांना फसवण्यासाठी स्वतः ध्यानाला बसलेले आहेत असं दाखवत असतात. त्याच्यामुळं असल्या लोकांवर विश्वास ठेवू नका, असल्या लोकांपासून सावध राहा. गाफील राहताल तर आपलंच नुकसान होईल हे सांगतात. नाही चाड देवाची काही, छळणे टोके तस्कर घाई. पुढचं उदाहरण देऊन ते सांगतात की अशा लोकांना देवाविषयी कसलीच चाड नाही, म्हणजे देवाविषयी ह्यांना कसलीच आवड नाहीये, कारण यांच्या मनामध्ये देवाविषयी कोणता भाव नाही, श्रद्धा नाही. मग अशा लोकांना देवाविषयी आवड तरी कशी निर्माण होईल? आणि यांना देवाविषयी कसलीच आवड नसल्यामुळं ह्या लोकांच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचा भाव चांगला उत्पन्न होणार नाहीये, कारण ह्यांच्या मनामध्ये देवाची कसलीच भावना नाहीये. आणि म्हणून ह्यांचं काम कसं आहे की जसा एखादा चोर किंवा एखादा लुटारू, डाकू, दरोडेखोर हा एखाद्या शस्त्राचा धाक दाखवून रस्त्यात चालणाऱ्या लोकांना, वाटसरूंना लुटतो, त्यांच्याकडचे पैसे असतील किंवा दागिने असतील हा हिसकावून घेतो त्या शस्त्राच्या धाकावर, अशा प्रकारचे ह्या लोकांचं वागणं असतं. मग ह्या लोकांचं वागणं अशा प्रकारे असल्यामुळं अशी लोक आपल्या जवळ ठेवणं देखील योग्य नाहीये. पुढे शेवटी ते म्हणतात की तुका म्हणे त्यांचा संग, नको शब्द स्पर्श अंग. शेवटच्या वाक्यामधून तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात की तुकाराम महाराज सांगतात की यांच्यासोबत राहायचं असेल तर कसं का राहूच नाहीत, परंतु हे असं सांगतात की ह्यांचा संग देखील नकोय मला, यांची सोबत देखील नकोय मला, यांचा संग देखील नकोय. कारण असे व्यक्ती, असे माणसं जवळ ठेवून आपण आपलं खूप असं अपरिमित नुकसान करून घेत आहोत. मग असलं नुकसान करून घेण्यापेक्षा ह्यांचं संगच नको, कारण हे वाईट लोक सोबत राहिल्यानंतर आपल्या देखील भावना त्या प्रमाणात वाईट झाल्या तर काय करायचं. म्हणून अशा वाईट लोकांचा संगच नको, ह्यांचा संग तर नकोच नको. एवढंच काय, ते पुढे जाऊन अजून असं सांगतात
की यांचा शब्दसुद्धा कानावर पडता कामा नये, म्हणजे यांनी बोललेलं आपल्याला ऐकायला सुद्धा नको आणि ह्यांचा स्पर्शसुद्धा आपल्या अंगाला नको. म्हणजे एवढं ह्या लोकांना आपण वेगळं करावं. हे थोडक्यात सांगायचं तात्पर्य तुकाराम महाराजांचं असं असावं की आपण प्रत्येक गोष्टीतून, वाणीतून, उच्चारातून, शब्दातून, स्पर्शातून, व्यवहारातून, प्रत्येक गोष्टीतून अशा फसवणाऱ्या ढोंगी व्यक्तींपासून सावध राहिलं पाहिजे. आपण बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकांवर थोडाफार विश्वास टाकतो आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की हा विश्वास हाच समोरच्या माणसानं संपादन केलेला आहे आणि ती व्यक्ती, आज समोरची माणसं, आपल्यासोबतची माणसं आपल्याला फसवणार नाहीत आणि मग आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून त्यांच्या स्वाधीन आपलं सर्वस्व करायला तयार होतो. परंतु असे लोक वेळ मिळाल्यानंतर त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी, त्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी आपला घात करतात आणि मग आपल्याला या गोष्टीचा पुन्हा त्रास होत राहतो आणि नंतर पश्चाताप करून काही फायदा नसतो, कारण वेळ निघून गेलेली असते. त्यासाठी हे असं नुकसान होऊ नये म्हणून योग्य व्यक्तीची निवड करावी आणि आयुष्यामध्ये आनंदी जीवन जगावं, हाच संदेश आपल्याला ह्या अभंगांमधून भेटत असतो. आजच्या काळात देखील हे अभंग आपल्याला जगण्याची रीत शिकवत असतात आणि मार्गदर्शन आणि मोलाचं रस्ता दाखवण्याचं आयुष्यातलं काम, हे मार्गदर्शन करण्याचं काम हे अभंग आपल्याला करतात. जय जय रामकृष्ण हरी.